स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामीच्यांनी प्रार्थना करते. आज मी तुम्हाला सांगणार आहे या व्हिडिओमध्ये की कर्जबाजारी होण्याचे 5 कारण. आता कर्ज कशासाठी घेतलं जातं? तर कर्ज आपल्यावर कोणाचं तरी देणं असतं किंवा काहीतरी आजारपण आलेला असतो, तिथं भरायचं असतं. कर्ज काही असं घेतलं जात नाही. पण आपल्याला कर्ज कोणत्या दिवशी घ्यायचं आहे आणि कोणत्या दिवशी द्यायचं आहे हे निश्चितच बघायचं आहे. कारण की कर्ज घेताना आपण खूप घाई गडबडीने आपल्याला म्हणजे आपल्याला खूप अर्जंट असतं, त्यामुळे आपण वार तिथी वगैरे काहीच बघत नाही आणि आपण कर्ज घेऊन टाकतो. पण आपण ज्यावेळेस कर्ज घेतो त्यावेळेस आपल्यावर ते कर्ज ज्यावेळेस आपण फेडण्याचा प्रयत्न करत असतो त्यावेळेस ते कर्ज फेडलं जात नाही. तर ह्याच कारणामुळे की आपण अशा कुठल्या तरी टायमाला हे कर्ज घेतलेलं असतं आणि ते कर्ज आपल्याला फिटत नाही. कारण की इकडची टोपी तिकडं, तिकडची टोपी इकडं, इकडची टोपी तिकडं करता करता आपल्यावर खूप मोठं बोझं होतं आणि आपण कर्जबाजारी होतो. तर तेच मी आज सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ प्रत्येक जणाने लास्ट पर्यंत बघायचा आहे. असं कोणीच नाही की ज्याला कर्ज म्हणजे घ्यावं लागत नाही. कितीही मोठा असू दे, लहान असू दे, गरीब असू दे, मीडियम असू दे, तरी त्याला कर्ज घ्यावंच लागतं. कुठल्या ना कुठल्या कारणासाठी माणूस हा कर्ज घेतोच. पण आपल्याला ते कर्ज कोणत्या दिवशी घ्यायचं आहे ते मी आज तुम्हाला सांगणार आहे. बघा, मी आज तुम्हाला सांगणार की पहिलं सांगते अगोदर कर्जबाजारी होण्याचे जे 5 कारण आहेत ते. तर मंगळवारी कोणाकडूनही पैसे उधार घेऊ नका. कारण मंगळवारी घेतलेले जे पैसे असतात ते कधीच आयुष्यभर फिटत नाही. त्याच्यावर बोज चढत जातो. म्हणजे मंगळवारच्या दिवशी आपण कोणाकडून कर्ज घ्यायचं सुद्धा नाही आणि कुणाला कर्ज द्यायचं सुद्धा नाही. कारण की असं म्हटलं गेलेलं आहे की मंगळवारी जर आपण कुणाला कर्ज दिलं तर ते लवकर म्हणजे आपल्याला मिळत नाही आणि आपण जर कुणाकडून घेतलं तर ते कधीच फिटत नाही. आयुष्यभर आपण त्या कर्जाला फेडण्याचा प्रयत्न करत असतो, पण ते वाढत जातं, पण ते कमी होत नाही. त्यामुळे आपल्याला मंगळवारच्या दिवशी चुकूनही आपल्याला कुणाकडून कर्ज घ्यायचं नाही. हे पहिलं कारण झालं. आता दुसरं कारण सांगते. मंगळवारी आणि शनिवारच्या दिवशी कधीच आपल्या घरामध्ये मीठ खरेदी करून आणायचं नाही. कारण की मीठ जर आपण आपल्या घरामध्ये खरेदी करून आणलं तर आपल्यावर कर्जबाजारीपणा निर्माण होतो. कारण की मीठ मीठ हे नकारात्मक शक्ती बाहेर सुद्धा घालतं आणि नकारात्मक शक्ती घरामध्ये सुद्धा आणतं. त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, आपल्या घरामध्ये शनिवारी आणि मंगळवारच्या दिवशी चुकूनही जर समजा तुमच्या घरामध्ये मीठ नसेल, खडे नमक असो, बारीक नमक म्हणजे मीठ असो, तर तुम्ही एक्स्ट्रा 4-5 ज्या पुड्या असतात ते घेऊन यायच्या. पण आपल्याला मंगळवारच्या दिवशी आणि शनिवारच्या दिवशी कधीच मीठ खरेदी करून आणत नाही. शनिवारच्या दिवशी तेल सुद्धा आणत नाही. बघा, शनिवारच्या दिवशी जर आपण तेल आणलं तर आपल्यावर शनिदेवाचा कोप होतो. आपल्यावर कर्जबाजारीपणा आपल्या डोक्यावर वाढत चालतो आणि त्यामुळे आपल्याला शनी दोष सुद्धा लागतो. त्यामुळे शनिवारी मीठ आणि तेल कधीही चुकून आणायचंच नाही. आणि अजून एक सांगणार आहे. आता हे झालं दुसरं. आता तुम्हाला तिसरं सांगते. घरात पूर्व किंवा उत्तर दिशेला आरसा लावू नका. नका, त्यामुळे गंभीर वास्तुदोष आपल्या घरामध्ये निर्माण होतो. बघा, पूर्व आणि उत्तर दिशेला कधीच आरसा लावत नाही. कारण की पूर्व आणि उत्तर दिशेला जर आरसा लावला तर नकारात्मक शक्ती भरपूर प्रमाणात ते आरसा खेचत असतो आणि तेच आपल्या घरामध्ये सोडत असतो. त्याच्याने आपल्या घरामध्ये वादविवाद होतात, संकटे येतात, दुःख येतात, आपल्या घरामध्ये पैसा पुरत नाही. त्यामुळे वास्तुशास्त्राप्रमाणे असं सांगितलेलं आहे की ह्या दिशेला जर आपल्या घरामध्ये आपण आरसा लावला तर त्याचे वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतात आणि त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये वास्तुदोष सुद्धा निर्माण होतो. आता त्याच्यातलंच तुम्हाला चौथं सांगणार आहे. प्रत्येकाच्या घराच्या प्रवेशद्वारात म्हणजे आता आपलं प्रवेशद्वार आहे आणि आपलं मुख्य द्वार आहे, तर मुख्य द्वाराच्या समोर भरपूर स्त्रियांना सवय असते की चपलं गोळा करून ठेवतात. नंतर ना अशा चपल्या पडलेल्या असतात दारापुढं किंवा डस्टबिन असतो, कचऱ्याचा डब्बा असतो. ते घरातून बाहेर निघतानाच आपल्याला तो डब्बा दिसतो. तर ते दारिद्र्याचं लक्षण आहे. कारण की आपल्या घराजवळ 7 वेळेस दिवसातून 7 वेळेस लक्ष्मी माता आपल्या घराजवळ येऊन जाते आणि अशी जर घाण आपल्या घराजवळ राहिली तर निश्चितच आपल्यावर कर्जबाजारीपणा होतो. आपल्या घरामध्ये येतोच, पण आपण कर्जबाजारी सुद्धा होतो. दारिद्र्यता आपल्या घरामध्ये येते आणि लक्ष्मी माता नाराज होऊन आपल्या घरातून निघून जाते. त्यामुळे ह्या ज्या चुका आहेत त्या आपल्याला करायच्या नाही. भलेही तुमच्या घरामध्ये कचरा ठेवण्याची जागा नसेल तर एका साईडला ठेवा. घरातून निघताना कधीच आपल्याला कचऱ्याचा डब्बा दिसायला नको. हा अत्यंत अशुभ सांगितलेला आहे आणि याच्याने जे आपले काम आहे
ते काम सुद्धा आपले होत नाही, कामांमध्ये अडथळे निर्माण होतात. कारण की आपण बाहेर नित्यक्षणी आपण नकारात्मक शक्तीच बघत असतो आणि नकारात्मक शक्ती आपल्यामध्ये प्रवेश होते आणि आपल्या कामांमध्ये सुद्धा आपल्याला अडथळे निर्माण होतात, दारिद्र्यपणा येते आणि कर्जबाजारीचं हे चौथं लक्षण आहे. आता तुम्हाला पाचवं सांगणार आहे. बघा, चुकूनही चुकूनही आपला जो घराचा म्हणजे आपला टेरेस आहे, त्या टेरेसवर चुकूनही कधीच रद्दी ठेवू नये. कारण की कुठं कुठं बघा असतं, पत्रा ठोकलेला असतो, छोटासा पत्रा टेरेसवर, आणि टेरेसवर आपण एका ठिकाणी असं गोळा करून ठेवतो, कचरा ठेवतो. असं ज्या छोट्या मोठ्या ज्या वस्तू आहेत तुटलेल्या फुटलेल्या, आपण काय करतो, साचवतो आणि ते आपल्या घरामध्ये आपल्या टेरेसवर आपण ठेवत असतो. रद्दी जी असते, मुलांची पुस्तकं असतात, ते सुद्धा जास्त दिवस आपल्या घरामध्ये पडू द्यायचे नाही. याच्याने सुद्धा नकारात्मक शक्ती भरपूर प्रमाणात आपल्या घरामध्ये प्रवेश करते आणि आपल्या घरामध्ये काही ना काही प्रॉब्लेम निर्माण होतात. नकारात्मक शक्ती जर आपल्या घरामध्ये आली तर आपल्याला पैशाचा अडचण येते, कर्जबाजारीपणा होतो, कर्ज घ्यावं लागतं आणि ते फिटत नाही आणि मग इकडनं तिकडनं कर्ज घेऊन घेऊन आपल्यावर कर्जाचा डोंगर होतो. त्यामुळे आपल्या घरामध्ये जर पेपरची रद्दी असेल, पुस्तकांची रद्दी असेल, ती महिन्यामध्ये लगेच आपल्याला विकून टाकायची आहे, देऊन टाकायची आहे. मुलांची पुस्तकं असतील, भले तुम्ही पुस्तकं जर असतील तर ते पुस्तकं कमी भावामध्ये दुसऱ्याला द्या, कोणी गरजू असेल त्याला देऊन टाका. आपण आपल्या घराच्या छतावर असे तुटलेले फुटलेले भांडे जे असतील ते लगेच काढून टाकायचे. याच्याने सुद्धा आपल्या घरामध्ये दरिद्रतापणा येते आणि कर्जबाजारीपणा आपल्यावर डोक्यावर बसतो. तर हे जे उपाय आहे ते अत्यंत महत्वाचे आहे आणि वास्तुशास्त्राप्रमाणे मी आज तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता मी तुम्हाला सांगणार आहे दुसरं. बेडरूम मध्ये कधीही देवघर ठेवू नका. कारण की असं म्हटलं गेलेलं आहे की आपल्या बेडरूम मध्ये बघा, बेडरूम मध्ये कधीच देवघर ठेवत नाही. कारण की बेडरूम मध्ये आरसा सुद्धा चालत नाही. आरसा सुद्धा अशुभ मानला गेलेला आहे. ज्या ठिकाणी आपला बेड आहे त्याच्या समोर असा आरसा सुद्धा नको. हा आरसा सुद्धा आपल्या घरामध्ये वास्तुदोष निर्माण करतो आणि देवघर सुद्धा आपल्याला आपल्या बेडरूम मध्ये ठेवायचं नसतं. तुम्हाला दुसरं कारण सांगते. देवघरात म्हणजे देवघरामध्ये एकसारखे दोन देव नको पाहिजे. दोन देव म्हणजे सारखे म्हणजे जे आता तुम्ही लक्ष्मी असेल, गणपती बाप्पा असेल, 2-3 असे आपल्या घरामध्ये ठेवायचे नाही. एकच ठेवायचं आहे आणि दुसरं विसर्जन करून टाकायचं आहे. हे सुद्धा वास्तुशास्त्रामध्ये चांगलं सांगितलेलं नाही. नंतर ना तुम्हाला आता तिसरं सांगते. देवघरात म्हणजे देवघरामध्ये जे देव असतात, आपल्या देवघरामध्ये जे आपण देव ठेवतो, वास्तूप्रमाणे असं सांगितलेलं आहे की आपल्या देवघरामध्ये 3 इंचापेक्षा अंगठ्या एवढे देव आपल्या घरामध्ये हवे. अंगठ्याहून जर मोठे आपल्या घरामध्ये देव राहिले तर त्याचा आपल्याला दोष लागतो. कारण की त्या देवांना तेवढी जास्त सेवा लागते. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, आपल्या देवघरामध्ये वास्तूप्रमाणे अंगठ्या एवढे देवच आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवायचे आहे. भरपूर स्त्रिया जे बघा याचे असतात, दगडाचे असतात, दगडाचे देव सुद्धा आपल्या देवघरामध्ये ठेवतात. पण हे चुकीचं आहे. दगडाचा देव, दगडाचा नंदी, दगडाचा महादेव कधीच आपल्या घरामध्ये आपल्या देवघरामध्ये ठेवत नाही. याच्याने सुद्धा आपल्याला दोष लागतो असं म्हटलं गेलेलं आहे. आणि त्याच्यातलं अजून तुम्हाला सांगणार आहे. देवघरात सकाळी तुपाचा किंवा सायंकाळी बघा, सकाळच्या टायमाला आपल्याला कधी पण सकाळी आपल्याला जर असं वाटत असेल आपल्या घरामध्ये लक्ष्मी यावी, लक्ष्मी टिकावी, आपल्यावर कर्ज होऊ नये, आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी स्थिर राहावी, याच्यासाठी संध्याकाळच्या टायमाला तुपाचा दिवा नक्कीच लावायचा आहे आणि सकाळच्या टायमाला तेलाचा दिवा लावायचा आहे. बघा, करून बघा, तुम्हाला खूप चांगला अनुभव येईल. असं सुद्धा वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. नंतर देवघरात उदबत्ती जी आहे बघा, आपण देवघरामध्ये उदबत्ती लावतो. तर आता उदबत्ती लावताना आपण संख्या काय घेतो, आपण 2 घेतो किंवा 3 घेतो, असं नाही करायचं. देवघरामध्ये कधी पण उदबत्ती लावताना तुम्ही 1 लावायची किंवा 3 लावायची किंवा 5 लावायची. 2-4 अशा अगरबत्त्या आपल्याला आपल्या देवघरामध्ये लावायच्या नाही. 1 लावू शकतात तुम्ही किंवा 3 लावू शकतात किंवा 5 लावू शकतात. अशाच प्रकारे ह्या संख्येने आपल्याला आपल्या देवघरामध्ये उदबत्ती लावायची आहे. भले तुम्ही 1 उदबत्ती लावली तरी सुद्धा चालेल. हे सुद्धा चांगलं सांगितलेलं आहे. नंतर ना देवघरात कुलदेवीचा जो कळस असतो, आपण बघा कुलदेवीचा कळस असतो, जसा काही मी हा मांडलेला आहे तसा कुलदेवीचा कळस असतो. आता कळस का स्थापना करतात, तर आपल्या घरामध्ये कळस का स्थापना केला जातो, कारण की जे नारळ असतं, जे आलेले गेलेले व्यक्ती असतात त्यांची दृष्ट आपल्या घरावर लागत नाही
किंवा संकट आपल्या घरावर येणारे असतात, तर ते जे नारळ असतं त्याला तडा जातो बघा. ते तडा गेल्या समजायचं की आपल्या घरावर खूप मोठं दुःख येणार आहे, कष्ट येणार होतं, पण ते नारळने ते त्याच्या अंगावर घेतलं, त्याच्यामुळे त्याला तडा गेलेला आहे. त्यामुळे जर तुमच्या घरामध्ये तुम्ही कळस भरत असणार देवीच्या नावाने किंवा म्हणजे आपल्या कुलदेवीच्या नावाने, तर आपल्याला काय करायचं आहे, आपल्याकडे जो आहे तो डाव्या हाताला असावा. आपल्या देवघराच्या डाव्या हाताला म्हणजे आपल्या डाव्या हाताला तो कळस असावा. अशा प्रकारे आपल्याला कळसची सुद्धा स्थापना करायची आहे. हे जे छोटे छोटे कारण आहेत ते मी तुम्हाला सांगितले. बघा, हे वास्तूप्रमाणे सांगितलेलं आहे आणि याचं मान्यता आपल्याला करावीच लागेल, कारण की वास्तुशास्त्र हे कधीच सांगत नाही. वास्तुशास्त्राप्रमाणे भरपूर जण घरं बांधतात, घराचं डेकोरेशन करतात वास्तुशास्त्राप्रमाणे, पण आपण ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्याचं उल्लंघन करतो, आपण त्यांना मान्य करत नाही. पण आपल्यावर असे काही संकट येतात, दुःख येतात आणि कर्जबाजारीपणा आपल्या घरामध्ये येतो. तर हेच ते कारण आहे. त्यामुळे चुकूनही अशा गोष्टी करू नका. माझं चॅनल तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, इतरांना सुद्धा पाठवा. श्री स्वामी समर्थ. झालेली जी प्रार्थना आहे मी स्वामीचरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ.